एक विदुषी तसेच लोकसाहित्य, बौद्ध वाङ्मय, समाजशास्त्र इत्यादी विषयांच्या अभ्यासक आणि ललित लेखिका म्हणून अधिकाराने ज्यांचे नाव घेतले जाते त्या दुर्गा नारायण भागवत हे महाराष्ट्राला परिचित असेच नाव आहे. नमस्कार, मी विवेक आणि तुम्ही बघत आहात माझं पुस्तक चॅनल. इथे मी तुम्हाला काही चांगले पुस्तक आणि लेखकांविषयी माहिती सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. आजचा व्हिडिओ हा लेखक परिचयासंबंधित आहे. दुर्गा भागवत जन्म इंदूर 10 फेब्रुवारी 1910, मृत्यू मुंबई 7 मे 2002 या मराठी लेखिका होत्या. 92 वर्षांचे दीर्घायुष्य त्यांना लाभले. वैविध्यपूर्ण साहित्य प्रकारात त्यांचे मोठे योगदान आहे. यांत लोकसाहित्य, बालसाहित्य, बौद्ध साहित्य, कथा, चरित्र, ललित, संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक लेखन यांचा समावेश होतो. त्यांना फ्रेंच, जर्मन, इंग्रजी, संस्कृत, पाली या भाषा चांगल्या अवगत होत्या. त्यांचे संस्कृत, पाली आणि इंग्लिश भाषेमध्येही लेखन आहे. 1975 साली इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीला स्पष्ट विरोध करणाऱ्या म्हणून दुर्गाबाई विशेष मान्यता पावलेल्या आहेत. शिक्षण. दुर्गा भागवत यांचे मूळ गाव पंढरपूर होय, पण त्यांच्या आजोबांनी दुर्गाबाईंच्या आईला दिलेल्या वाईट वागणुकीची चीड येऊन त्यांनी पंढरपूर कायमचे सोडले. शालेय शिक्षण मुंबई, नगर, नाशिक, धारवाड, पुणे येथे. 1927 साली त्या मॅट्रिक उत्तीर्ण झाल्या. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात झाले. 1932 मध्ये त्या पहिल्या वर्गात BA संस्कृत व इंग्रजी झाल्या. 1929 साली शिक्षण स्थगित करून दुर्गा भागवत यांनी महात्मा गांधींच्या चळवळीत सक्रिय भाग घेतला. 1935 मध्ये त्या MA झाल्या. त्यासाठी इंडियन कल्चरल हिस्ट्री शाखेत अर्ली बुद्धिस्ट ज्युरिस्प्रुडन्स या विषयावर त्यांनी प्रबंध लेखन केले. PhDच्या प्रबंधासाठी सिंथेसिस ऑफ हिंदू अँड ट्रायबल कल्चर्स ऑफ सेंट्रल प्रॉव्हिन्स ऑफ इंडिया या विषयावर त्यांनी संशोधन कार्य केले, परंतु प्रबंध सादर केला नाही. त्यांच्या प्रबंधातील निवडक भाग परदेशी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाला होता. महात्मा गांधी, टॉल्स्टॉय, हेनरी डेव्हिड थोरो, मिल, रॉबर्ट ब्राउनिंग, राजाराम शास्त्री भागवत, डॉक्टर त्रि.व्य. केतकर ही दुर्गाबाईंची काही प्रेरणास्थाने आहेत. कौटुंबिक माहिती. दुर्गाबाईंचे वडील शास्त्रज्ञ होते. भारताच्या आद्य स्त्री शास्त्रज्ञ कमला सोहोनी या दुर्गा भागवतांच्या भगिनी होत्या. आचार्य राजाराम शास्त्री भागवत हे दुर्गाबाईच्या आजीचे बंधू होते. कारकीर्द. सुस्पष्ट प्रामाणिक विचार, छोटी छोटी वाक्ये, नादमय शब्द आणि अर्थातील सुबोधता हे दुर्गाबाईंच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. दुर्गाबाईंच्या लेखनात भारतातील सांस्कृतिक, पौराणिक, सामाजिक जीवनातले अनेक संदर्भ अभ्यासपूर्वक नोंदविले दिसतात. अभ्यास आणि लिखाण हे त्यांच्या आस्थेचे विषय होते. म्हणूनच त्यांच्या लिखाणात संशोधन, विद्वत्ता आणि माहितीचा प्रचंड साठा या त्रयींचा अपूर्व संगम आढळतो. त्यांच्या लिखाणात स्पष्ट आणि प्रामाणिक विचारांबरोबरच कवी मनाची कोमलता आढळते आणि आपणाला जे जे ठावे ते इतरांना सांगावे हा समर्थ रामदासांचा विचार प्रत्यक्षात आणण्याची तळमळ दुर्गाबाईंमध्ये दिसून येते. आणीबाणीच्या विरोधात त्यांनी घेतलेल्या भूमिकेत हा ठामपणा दिसून येतो. लोकसाहित्याच्या व्यासंगात बुडलेल्या दुर्गाबाईंच्या लेखनात लोकसाहित्याचा जिवंत रसरशीतपणा, मोहक साधेपणा, बोलभाषेची मांडणी आढळते. तसेच व्यासंग, चिंतन, मनन यांतून आलेले त्यांचे विचारही त्यांच्या साहित्यात दिसून येतात. दुर्गाबाईंच्या लेखनातील मौलिकता, अस्सल भारतीयत्व, सनातनत्व यांचा वेध घेण्याची शक्ती यांमुळे ललित निबंधाच्या क्षेत्रात त्यांनी एक नवा मानदंड निर्माण केला आहे. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी 2 वर्षे समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले. मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या त्या क्रियाशील कार्यकर्त्या होत्या. भारतातील सन्माननीय लेखिका म्हणून रशिया भेटीचे निमंत्रण त्यांना मिळाले होते. कराड येथे 1975 साली झालेल्या 51व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. अनुवादित साहित्य. पैस, ऋतुचक्र, डूब अशा ललित लेखांच्या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. बाणभट्टाची कादंबरी, जातक कथा यांचा अनुवाद करणाऱ्या दुर्गाबाईंनी थोरो या अमेरिकन विचारवंतांच्या पुस्तकाचा वॉल्डनकाठी विचारविहार नावाचा अनुवादही केला. रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीचा संस्कृतात अनुवाद करण्याचे कौतुकास्पद कार्य दुर्गाबाईंनी केले. त्यांनी भाषांतरित केलेली आणि सरिता प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेली लोककथामाला मराठीतील लोककथा आणि बालकथा यांमधला महत्त्वाचा ठेवा आहे. छंद. संशोधन व साहित्य या क्षेत्रात रमणाऱ्या दुर्गाबाईंना पाककलेतही रुची होती. पाकशास्त्रात त्या पारंगत होत्या. त्यांनी काही नवीन पाककृतीही तयार केल्या आहेत. त्या विणकाम, भरतकामही उत्तम करत.
दुर्गाबाई अविवाहित होत्या. घरातील कामात त्यांना विशेष आवड होती. प्रकाशित साहित्य. दुर्गा भागवत यांचे पुढील साहित्य प्रकाशित झाले आहे. ॲन आउटलाईन ऑफ इंडियन फोकलोअर, अस्वल, आठवले तसे, आस्वाद आणि आक्षेप, ऋतुचक्र, उत्तर प्रदेशाच्या लोककथा, कथा सरित सागर, कदंब, कॉकॉर्डचा क्रांतिकारक, काश्मीरच्या लोककथा, केतकरी कादंबरी, कौटिल्य अर्थशास्त्र, खमंग, गुजरातच्या लोककथा, गोधडी, डांगच्या लोककथा, डूब, तामिळच्या लोककथा, तुळशीचे लग्न, दख्खनच्या लोककथा, द रिडल्स ऑफ इंडियन लाईफ लोअर अँड लिटरेचर, दिव्यावदान, दुपानी, निसर्गोत्सव, पंजाबी लोककथा, पाली प्रेमकथा, पूर्वांचल, पैस, प्रासंगिक, बंगालच्या लोककथा, बाणाची कादंबरी, बालजातक, बुंदेलखंडच्या लोककथा, भारतीय धातुविद्या, भावमुद्रा, मध्य प्रदेशच्या लोककथा, मुक्ता, रसमयी, रानझरा, राजाराम शास्त्री भागवत यांचे निवडक साहित्य. राजाराम शास्त्री भागवत, व्यक्ती आणि वाङ्मय विवेचन, रूपरंग, लहानी, लिचपूर कथा, लोकसाहित्याची रूपरेखा, व्यासपर्व, शासन साहित्यिक आणि बांधिलकी, सत्यम शिवम सुंदरम, संताळ कथा, साष्टीच्या कथा, सिद्धार्थ जातक. दुर्गा भागवत यांच्या विषयी प्रकाशित साहित्य. ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी, लेखक प्रतिमा रानडे. दुर्गाबाई रूपशोध, लेखक अंजली कीर्तने. दुर्गा भागवत, व्यक्ती, विचार आणि कार्य, अरुणा ढेरे. बहुरूपिणी दुर्गा भागवत, लेखक अंजली कीर्तने. मुक्ता, लेखक मीना वैशंपायन. खालील पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. ऋतुचक्र, डूब, पैस, भावमुद्रा, व्यासपर्व, रूपरंग. 1971चा साहित्य अकादमी पुरस्कार पैससाठी. दुर्गाबाईंना इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीचा निषेधार्थ त्यांच्या सरकारने देऊ केलेले पद्मश्री आणि ज्ञानपीठ हे पुरस्कार नाकारले. इतर. अंजली कीर्तने यांनी दुर्गा भागवतांवर एक लघुपट केला आहे. शब्द द बुक गॅलरी दरवर्षी वैचारिक साहित्य, ललित लेखन आणि अनुवादित साहित्य यासाठी क्रमवारीने दुर्गा भागवत शब्द पुरस्कार देते 2006 सालापासून. निधनानंतर प्रकाशित साहित्य. दुर्गाबाईंच्या निधनानंतर 13 वर्षांनी त्यांच्या 4 पुस्तकांचे शब्द पब्लिकेशन तर्फे प्रकाशन झाले. मीना वैशंपायन यांनी ही पुस्तके संकलित व संपादित केलेली आहेत. संस्कृती संचित या पुस्तकात विविध ज्ञानशाखांच्या आधारे दुर्गाबाईंनी घेतलेला संस्कृतीचा मागोवा आहे. विचार संचित या पुस्तकात दुर्गाबाईंचे विविध सामाजिक राजकीय विषयांवरील वैचारिक लेख एकत्रित करण्यात आलेले आहेत. भावसंचित या पुस्तकात दुर्गाबाईंचे ललित लेख संकलित करण्यात आलेले आहेत. दुर्गू आजीच्या गोष्टी या पुस्तकात दुर्गाबाईंनी आजीच्या भूमिकेतून सांगितलेल्या बालकथा आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.